तर तुम्ही बघू शकता गावावरून खेकडे आलेले आहेत आणि खूप छान छान अशा काळ्या खेकड्या आहेत एकदम गावच्या. आणि आज तर बेत होणार एकदम मस्त भारी. नमस्कार. आज आलेले गावावरून खेकडे आणि तर चला आपण एकदम मस्त झणझणीत टिपिकल गावची रेसिपी, जास्त काही मसाले नाही काय नाही आणि सेम गावची टेस्ट करूया. चला तर बघूया रेसिपी. तर इथे तुम्ही बघू शकता खेकडे घेतलेले आहे आणि मस्त असे 10-15 खेकडे हे आहे त्याच्यामध्ये. ते आहे खोबरं, कांदा भाजलेला आणि लसूण आज थोडंसं मी कालला तुकडे करून घेतलेले आले लसूणचे, तर तेच टाकणार आहे. कांदा लसूण मसाला, घरचा मसाला, हळद आणि चिकन मसाला. पण खूप काही साहित्य घेतलेले नाहीये, कमी साहित्यामध्ये एकदम टिपिकल गावच्या सारखा रस्सा बनणार आहे आणि मस्त असा गावचा झणझणीत. आमच्या घरामध्ये ना सगळे खूप तिखट खातात म्हणून आपण तिखट बनवणार आहे. इथे जे खेकड्यांच्या पाकोड्या आहेत ना त्याचं जे ते वाटण करून घेतलेलं आहे आणि त्याचा आपण फक्त असं गाळणीतून आहे ना रस्सा घेणार आहोत. जे पाकोड्या येतात त्याचं कण म्हणजे आपल्याला खाण्यामध्ये येणार नाही. इथे घेत आहोत आपण खोबरं, कांदा आणि लसूण, आलं लसूण. तर आपण तेल टाकणार आहोत. तेलाचं प्रमाण बघू शकता खूप कमी आहे. रस्सा पण खूप जास्त बनवणार आहे कारण का खूप फॅमिली आहे. तेल गरम झालेलं आहे. जेव्हा पण मी खेकडा वगैरे नॉनव्हेज, खूप नॉनव्हेजचं नेहमी जर टिपिकल घरचं बनवायचं असेल ना तर मी याच्यामध्ये फोडणीमध्ये काहीच टाकत नाहीये. ना जिरं ना कढीपत्ता टाकाय, डायरेक्ट मसाले टाकते आणि मसाले गरम झाले की आपला जो घरचा मसाला आहे, वाटण जे आहे ते टाकते मी. जे आपण ज्या डिश करते त्या माझ्या आईला आणि आजीला फॉलो करून करते. मीठ हे आपण मसाल्यातच टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता आपला मसाला असा छान फ्राय झालेला आहे. आता आपण त्याच्यात टाकणार आहोत खेकडी. साफ केल्यानंतर मी थोडस पाण्यात ठेवलेल्या म्हणून मी असं टाकते. मग आपण मसाल्यात परतून घेऊया. 5 मिनिट आपण फ्राय करायला ठेवूया असं. तर इथे बघू शकता तुम्ही खेकडे आणि मसाला आपला छान असा परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत गरम पाणी आणि हे खेकड्यांच्या पाकोड्याचं पण पाणी टाकणार आहोत आपण. तर तुम्ही बघू शकता इथे आपण खूप कमी तेल टाकलेलं पण तरी पण रश्श्याला कशी छान अशी तरी आलेली आहे आणि इथे आपले खेकडे रेडी आहे. सगळे आता जेवायला बसतायत आणि मी वाढत आहे सगळ्यांना. आणि आजला खेकड्यांका बघून फक्त मला बघावं लागणार आहे आज खेकड्यांकडं, कारण का आज माझा आहे उपवास. आपण उद्या टेस्ट करूया, जाऊ द्या आज नाही तर उद्या करूया. इथे सर्व खात आहे आणि आज मी त्यांच्याकडे बघत आहे सगळ्यांकडे. आज माझा उपवास आहे म्हणून सगळ्यांकडे बघावं लागते. घरामध्ये सगळ्यांना, छोट्यांना वगैरे सगळ्यांना खेकडे, सगळे खेकडा लवर आहेत आणि फिश लवर आहेत ना चिकन पेक्षा. इकडे जास्त खेकडा लवर आहे. खेकडा लवरला यायचं नाही व्हिडिओ मध्ये. तुम्हाला खेकडे आवडत असेल तर लाईक करा आणि फॉलो करा. थँक्यू.